नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण करणार आहोत अख्खा मसूर. तर मी ना तुम्हाला आता सामान दाखवत नाही, डायरेक्ट करतानाच दाखवते, वेळ होतो म्हणून. तर इथे ना मी या वाटीने 1 वाटी मसूर 5-7 तास पाण्यात भिजत घातला होता. तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे आपला मसूर भिजलेला आहे. आणि आता कुकरमध्ये ना मी याच वाटीने 4 वाट्या पाणी गरम करायला ठेवलेलं आहे. आणि आता ह्या गरम पाण्यातच ना हा जो आपला मसूर आहे ना भिजत ठेवलेला, हा मसूर मी आता ह्या पाण्यात टाकते. आणि ह्याच्या ना मी फुल गॅसवर 2 शिट्ट्या आणि बारीक गॅसवर 1-5 मिनिटं ठेवते, म्हणजे आपला मसूर शिजेल चांगला. आणि हे आधी शिजवून घेते आणि नंतर तुम्हाला दाखवते. तर आपण ना कढईत तेल गरम करायला ठेवले. आता आपण त्याच्यात मोहरी टाकू. आपली मोहरी तडतडली की नंतर आपण जिरे टाकू. आपली मोहरी तडतडते तोपर्यंत मी तुम्हाला साहित्य दाखवते. फोडणीचं आपण तेल टाकले, मोहरी टाकली, जिरे, लाल तिखट, ही ना आपल्या अख्खा मसूरचा मसाला आहे, हा मिळतो. हा नसेल तर तुम्ही गरम मसाला टाकला तरी चालेल. हळद आणि कांदा लसूण मसाला आणि 2 तमालपत्र. तर आता ना आपली मोहरी तडतडली, आता त्यात आपण जिरे टाकू. नंतर आपले तमालपत्र आणि हे दुसरं ना इथं नवे कांदे 3 मोठे कांदे कट करून घेतलेत, कोथिंबीर 1 टोमॅटो आणि अद्रक आणि लसूणची पेस्ट घेतलेली आहे. तर कांदा याला भाजीला जास्त लागतो. आता ना आपले तमालपत्र पण आणि ह्याच्यात हे बारीक कट केलेला कांदा आहे ना, हा कांदा टाकते. आता हा जरी कांदा तुम्हाला जास्त दिसत असला तरी हा ना नंतर आपल्या तेलात भाजल्यानंतर थोडा होतो. आणि ह्या भाजीला टोमॅटो कमी असतं आणि कांदा जास्त असतो. 1च टोमॅटो घेतला आहे आणि 3 कांदे घेतलेले आहेत मी, तेवढे 1 वाटी मसूरसाठी. आता गॅस फुल करते. फुल गॅसवर ना आपला कांदा ना मी चांगला असा परतून घेते. आणि साहित्यात मीठ दाखवायचं विसरले मी तुम्हाला. आणि आता या कांद्याबरोबरच मीठ टाकायचं आपल्याला. परत नाही टाकलं तरी चालेल, म्हणजे कांदा आपला लवकर भाजत आहे. तर मी आता याच्यात मीठ टाकते. तर मी अंदाजे 1 चमचा मीठ घेतलेलं आहे. नंतर चेक करूनच भाजीला टाकायचं, पण एवढं मीठ टाकल्यास नंतर टाकायची आवश्यकता भासणार नाही. फुल गॅसवरच आपला कांदा ना एकदम लाल होईपर्यंत आपल्याला असा परतून घ्यायचा आहे. आणि आपण कुकरमध्ये आपला मसूर ना शिजवून घेतला. फुल गॅसवर 2 शिट्ट्या आणि बारीक गॅसवर 1-5 मिनिटं ठेवलं गॅस. तर आपला मसूर शिजला आहे आणि 4 वाट्या पाणी टाकलं होतं मी, म्हणजे छान मऊ झालेला आहे. आता आपल्याला दुसरं पाणी पण टाकण्याची आवश्यकता नाही आणि परत आपल्याला जास्त वेळ शिजवण्याची पण आवश्यकता नाही. आता हे असंच नंतर आपण कांदा आपला परतला की त्या ग्रेव्हीत आपण टाकणार आहोत. तर आपला कांदा ना अशा लालसर झालेला आहे. आणखीन लालसर आपण नंतर आता टोमॅटो टाकणार आहोत, त्याच्याबरोबर आपला कांदा नंतर आणखीन भाजणार आहे एकदा, म्हणून आपण एवढ्याच लाल करायचा, जास्त लाल नाही, मग तो करपट लागत. आता टोमॅटो टाकू आणि टोमॅटो पण चांगलं तेलात असं मऊ होईपर्यंत आपण ह्याला भाजत राहायचं. वाटलं तर या टायमिंगला तुम्ही जी लसूण अद्रकची पेस्ट आहे ना ती सुद्धा टाकू शकता. आणि आता हे चांगलं मिक्स करून ह्याला आणखीन 5 मिनिटं ह्याला छानपैकी असं मी परतते. आपला कांदा मी 10 मिनिटं परतला चांगला. आता टोमॅटो 5 मिनिटं परतते. तर आपलं टोमॅटो आणि लसूण अद्रकची पेस्ट होती ना ती पण चांगली परतली, एकदम लालसर झाली. आता मी गॅस कमी करते. आता आपण मसाले टाकूयात, आपले मसाले करपू नये म्हणून गॅस कमी करते. तर आता याच्यातनं सुरुवातीला मी हळद टाकते, नंतर कांदा लसूण मसाला, नंतर आपल्या आवडीनुसार लाल तिखट, किती तिखट हवं आहे ना तुम्हाला त्यानुसार तुम्ही लाल तिखट घेऊ शकता. आणि हा ना अख्खा मसूरचा सुहानाचा मसाला आहे, अख्खा मसूरचा. हा नसेल तरी चालतो, याऐवजी तुम्ही गरम मसाला टाकला तरी चालेल, पण माझ्याकडे होता म्हणून मी घेतला. आता हे चांगलं मिक्स करते आणि ह्याला तेलात ना चांगलं परतते 2 मिनिटं असंच बारीक गॅसवर. तर आपला मसाला मी छान परतला आहे तेलात. आता याच्यात ना जे आपण कुकरमध्ये शिजवून घेतली ना आपला मसूर, तो मसूर पाण्यासहित टाकायचा. आपल्याला वरून दुसरं पाणी टाकायचं नाही. आता हे छान मिक्स करूया. आणि याच्यात
चवीनुसार मीठ. आपण सुरुवातीला मीठ टाकलं तेवढं मीठ बास होतं आहे, पण तरी पण तुम्ही खाऊन पाहू शकता आणखीन. आणि आणखीन वरून मीठ टाकू शकता. ह्याला चांगलं मिक्स करते मी आणि एक उकळी येऊन देते ह्याला चांगली. आता जास्त शिजवायची काही आवश्यकता नाही आहे, आपण ह्याला छान चांगलं शिजवून घेतलेलं आहे. वरून कोथिंबीर टाकते आणि ह्याला एक उकळी येऊन देते. तर आपली भाजी तयार झाली. मी गॅस बंद केला आहे. पण आपल्याला हॉटेलसारखे करायचे असेल तर आपण ह्याला वरून तडका देऊ शकता. आता असे पण भाजी आपली छान लागते, पण हॉटेलमध्ये ना वरून भाजीला तडका देतात. म्हणून मी ना एका पॅनमध्ये तेल गरम करायला ठेवले आणि त्या तेलात थोडंसं लाल तिखट टाकून वरून त्याला तडका देते, म्हणजे ते आपल्या हॉटेलसारखं दिसेल म्हणून. तर मी ना तेल ठेवले गरम करा. तर तडक्या पॅनमध्ये ना तेल गरम करून घेतलं आहे, त्याच्यात थोडंसं तिखट टाकलं आणि आता ह्यानं आपण असं वरून टाकू, एक हॉटेलसारखं दिसावं म्हणून. तर कशी वाटली तुम्हाला माझी भाजी अख्खा मसूरची ते नक्की सांगा कमेंटमध्ये. आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि ज्यांनी सबस्क्राईब केलं नाही ना त्यांनी सबस्क्राईब करा.